विधिमंडळ परिसरात फोटो सेशन सुरू असताना शिंदे गटातील एका आमदारानं एंट्री मारली. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे खुर्चीजवळ येताच भास्कर जाधव यांनी त्यांना डिवचलं. संजय शिरसाट, तुम्ही शपथ घेतली की काय, असा सवाल भास्कर जाधव यांनी शिरसाटांना विचारला. त्यानंतर संजय शिरसाट यांनी जाधवांना स्मित हास्य दिलं. या दोघांच्या संभाषणानंतर अजून एका आमदारानं त्यांना खुर्चीवर बसण्याचा सल्ला दिला. या आमदारांच्या सल्ल्यानंतर संजय शिरसाट मागे वळले आणि तिथेच काही क्षणभर थांबले. याच वेळी संदीपानराव भुमरे, तानाजी सावंत, नाना पटोले अशा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी फोटो सेशन वेळी एंट्री घेतली. नाना पटोलेंनी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर हात टाकला. यावेळी त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते एकदा पहा. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा 6वा दिवस. पण सभागृहाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षीय नेत्यांनी एक फोटो सेशन केलाय. या फोटो सेशन वेळी विरोधी पक्षातील सर्व आमदार एकत्र आले, तर काही आमदार एकमेकांसोबत गंभीर विषयावर चर्चा करताना दिसले. सभागृह सुरू होण्यापूर्वी एक अलार्म वाजला. त्यानंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी आली. ती व्यक्ती येताच भास्कर जाधव त्यांच्यावर भडकले. यावेळी सर्व आमदारांनी त्यांना गराडाही घातला. त्यांच्यात नेमकं काय घडलं, भास्कर जाधव इतके आक्रमक का झाले, तेही पहा. अलार्म वाजल्यानंतर सर्व आमदार सभागृहात जायला निघाले. इतक्यात सुनील प्रभू आणि संजय शिरसाट एकमेकांना भेटले. या भेटीत शिरसाट यांनी आपल्या खिशातून एक पाकिट काढलं आणि सुनील प्रभूंना या पाकिटातून एक कार्ड दिलं. हे कार्ड घेतल्यानंतर सुनील प्रभू सभागृहात जायला निघाले. पण शिरसाट यांनी सुनील प्रभू यांना नेमकं कोणतं कार्ड दिलं, असाही प्रश्न अनेकांना पडलाय. विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली. त्यानंतर ते फोटो सेशनसाठी येताच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी जयघोष करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील सर्व नेते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसले होते. पण या फोटो सेशनमध्ये एक नेते गायब होते, ते म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे हे संपूर्ण फोटो सेशनमध्ये कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे ते नेमके कुठे गेले, असा एक प्रश्न आता राजकीय नेत्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.